सुखदायी साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता कृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बरवा बहुता कृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा बरवा तुम्हारे आगर बापर पुमा देवी वर बापर पुमा देवी वर त्वा विठ्ठल बरवा त्वा माधव बरवा बापर पुमा देवी वर बापर पुमा देवी वर त्वा विठ्ठल बरवा त्वा विठ्ठल बरवा हरि जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम जय राम तुझ प्रति आहे तरी पाहे पांडुरंगा तरी पाहे पांडुरंगा तुझ प्रति आहे तरी पाहे पांडुरंगा मागणे तुझ प्रति आहे तरी पाहे पांडुरंगा तरी पाहे पांडुरंगा मागणे आहे तरी पाहे पांडुरंगा या निर्विघ्ने मदती आणि तुझे काही न मागो देवा आणि तुझे काही न मागो देवा या निर्विघ्ने मदती आणि तुझे काही न मागो देवा न मागो देवा निर्विघ्ने मदती आणि मागो देवा आणि तुझे काही न मागो देवा आणि तुझे काही न मागो देवा कामने आता उदाहरण होई 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 मजने भी पाई संसाराचा या जगाची निर्विघ्ने मदती आणि तुझे काही न मागो देवा कामण्याला उधळण होई मग ठेवीला पायी साधिया मग ठेवीला पायी साधिया आणि तुझे काही मागो देवा न मागो देवा मागणी तुझ प्रति आहे मागणी तुझ प्रति आहे देशी पाहि पांडुरंगा या संताची निर्विघ्ने मदती
आणि कधी काही मागू देवा तुका म्हणे आता उदार होई तुका म्हणे आता उदार होई मद ठेवी पायी संतांची या संतांची निर्वी मद देई आणि कधी काही मागू देवा भजे भजे समंदन समासपादन स्वभात चित्तनं जननं सदेव नंदनं तुझे जगो क्षमा दोनाथ देवा नमामि कृष्णं मुखादित्रेण विनिवेदयं श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नारायण वासुदेव नमो सद्गुरु नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमो सद्गुरु आधारापूर्ण कीर्ति दयामूर्तिले आदरे पावनी विमान केले प्रयाण सतसंगी तनुमानी दिव्य रूपी केली नद्यादी दिव्य लोकानी नमो ज्ञान देवा नमो ज्ञान दाता नमो ज्ञान सिंधु सकापूर्ण माझा मति मंदे दादा नमस्कार जाने करारा संपाद दारुण विधाय भक्ति विलोकितोये समाधि राजा वैराग्यमं सुविचार युक्तं नमामि सोगं तिरसारुणं नमामि सोगं तिरसारुणं नमामि सोगं तिरसारुणं श्री ध्यानदेव श्री तुकाराम श्री ध्यानदेव श्री तुकाराम ध्यानदेव श्री तुकाराम श्री ध्यानदेव श्री तुकाराम श्री ध्यानदेव श्री तुकाराम देव श्री तुकाराम श्री ध्यानदेव श्री तुकाराम देव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम देव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव मागणे तुझ प्रति आहे देशी तरी पाहि पांडुरंग या संताची हे जिमदली आणि तुझे काही न मागवा तुका म्हणे आता उदार होई तुका म्हणे आता उदार होई मद ठेवी पायी संतांची या संताची निर्वी हेची मद देई आणि तुझे काही न मागू देवा भगवान परमात्म्याच्या जागराच्या विषय घेतले महान भक्त वारकरी संप्रदायाच्या कलसंताने विराजमान वैराग्य रागरसिक कलकंठ घोष ज्ञानेंद्रिय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा हा अभंग अर्थातील मागणी प्रकरणातील 3 चरणाचा जगप्रसिद्ध असा अभंग असून प्रस्तुत अभंगामध्ये वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याकडे मागणं मागत असताना महाराज म्हणतात या संताची निर्मिती हेची मदत दे आणि काही न मागू देवा आणि पुन्हा एकदा देवाला पुन्हा सांगतात की तुका म्हणे आता उदार होई
मज ठेवी पायी संतांची या म्हणजे या हे सर्व नाम द्रुक्ती नावाचा दोष पत्कारून 2 वेळेला महाराजांचं मागणं आहे या संतांची निर्वी हेची मज दे आणि तुझे काही न मागो देवा अशा पद्धतीचं मागणं मागत असताना जगद्गुरु तुकोबराच्या मुखारविंदातून बाहेर पडलेले उद्गार म्हणजे हरी कीर्तनाचा घेतलेला जगप्रसिद्ध अभंग आहे. विठ्ठल अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. थोडं मी याचं कमी करा आणि थोडासा आवाज द्या. अभंगाचा शब्दच्या भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. मला वाटतं गेली मागणे ते एक तुझ प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संतास निर्विहेची मज देई अनेक तुझे काही न मागू देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची या संतास निर्विहेची मज देई अनेक तुझे काही न मागू देवा असा हा अभंग आहे. सर्वांच्या पाठात नाही. वारकरी संप्रदायामध्ये असे काही अभंग आहे की जे कोणीच पाठ न करता पाठ झालेले त्यातला हा अभंग आहे. म्हणजे रूप पाहतलोचेने आपण कोणीही मालिका घेऊन पाठ केलेला नाही. रावा आता हे चिदान कोणी मालिका घेऊन पाठ केलेला नाही. अकल्पाविषय व्हावे तया काळा कोणीही पाठ केलेला नाही. हेची व्हावी माझ्यास कोणीही पाठ केलेला नाही. आणि वारकरी किती घाईत असले कितीही घाईत असले तर एखाद्या वेळेला ते श्री अनंत मधुसूदना थांबवतील अकल्पाविषय हेही थांबवतील हेची व्हावी माझ्यास तेही थांबवतील पण मागणं मागे त्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणजे या अभंगाशिवाय आपला सकाळची काकड आरती रात्रीचा जागर आणि मधला गाथ्यावरील भजन आलं हरिपाठ आला कीर्तन आलं याची सांगता या अभंगाशिवाय होत नाही. विठ्ठला विठ्ठला असा हा अत्यंत महत्वपूर्ण असणारा अभंग आणि जागराची सेवा आहे. खरं तर आजची सेवा अजिंक्य महाराजची आहे आणि माझी सेवा मागे होऊन गेलेली आहे. पण त्यांना मी विनंती केली. त्यांना विनंती करण्यापेक्षा ते म्हणले पहिले काका नंतर आपण. म्हटलं मग काकाला बोलतो. आणि काकाला बोलल्याच्या नंतर काका म्हणायला लागले तुमच्यासाठी काय पण केव्हा पण कधी पण कुठे पण. म्हटलं मग काकाची आज्ञा भेटली. ते झाले भोसले महाराज. मी आहे आज अजिंक्य महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि मग जागराची सेवा असल्याच्या नंतर वारकरी संप्रदायाचा एक अलिखित दंड काही नियम आहे की पहिल्या दिवशी नामपर किंवा देवाचा सगुण विग्रहाचं चिंतन करणारे अभंग आपण घेतो. मधल्या काळामध्ये उपदेशपर अद्वैतपर स्थितीपर संतपर अनेक प्रकरण हाताळली जातात आणि काल्याचा आदला दिवस आला की त्याच्याकडे आपल्याला जागराची सेवा म्हणतो. कारण आपण सेवा केलेली असल्याच्या नंतर मागण्याचा एक प्रकारचा आपल्याला अधिकार प्राप्त झालेला असतो. फक्त काय मागावं हे दुर्दैवाने आपल्याला कळत नाही. ज्याच्यात आपली भिवंडी आहे तेच आपण मागतो आणि ज्याच्यात आपलं कल्याण आहे ते आपण मागत नाही. बऱ्याच वेळेला असं होतं. म्हणून काय मागावं हे मार्गदर्शन तुम्हा आम्हाला होण्याकरता आजच्या अभंगामध्ये मागणं मागतात. विठ्ठल विठ्ठल तत्पूर्वी जगद्गुरु तुकोबराच्या निजधाम गमनाचा वैकुंठ गमनाचा हा पवित्र काळ म्हटला आपण. आम्ही जातो तुम्ही कृपा सकळा सांगावी विनंती माझी सकळा सांगावी विनंती माझी वाढ वेळ वै वै रंग बोला अंतकाळी हो उडी उडीत झाला गुप्त गंगा उडी उडीत झाला गुप्त गंगा वाढवेल वै वै रंग म्हणजे तुकोबराचा निजाम गमनाचा हा अभंग आहे. त्याच पद्धतीने नाथबाबा सुद्धा जलरूप झाले तो हा काळ आहे आणि बाबांचा पुण्यस्मरणाचा काळ आहे. काय आहे पुण्यस्मरण कोणाचं होतं माहितीये का? एक 3 महत्वाची कारण सांगतो. एक तर ज्यांनी तिळातिळाने जीवनामध्ये पुण्याचा संचय केलेला असतो त्यांचं पुण्यस्मरण होतं. तिळ तिळ पुण्य साचापणे तरी हे बहुता जन्मी जोडी तिळातिळाने जीवनामध्ये ज्यांनी पुण्याचा संचय केला त्यांची पुण्यतिथी होती पहिलं कारण. दुसरं पुण्यवंत व्हावे
दुकाने पापे दादा संताची निघे माझी बाबा तुटी बाबांचे नाम तर जमलंय. पुण्य कोणाचं काय पुण्यवंती पुण्यतिथी कोणाची होते? ज्यांनी पुण्याचा संचय केला त्यांची पुण्यतिथी नव्हे. ज्यांचं नामस्मरण केलं असता आपल्याला पुण्याची प्राप्ती होते त्यांची पुण्यतिथी होती. गुरुदेव गणपत महाराज जवळेकर बाबांनी वेदांताचे पाठ सांगून कीर्तन प्रवचन करून समाजाला जागृत केलं आणि आईची जागवी तो जनार्दनची मना त्यांनी जीवनामध्ये पुण्याचा संचय केला म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. त्यांची पुण्यतिथी केल्याच्या नंतर आपल्याला पुण्याचा लाभ होतो, सुखाचा लाभ होतो, पापाची निवृत्ती होते म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. आणि तिसरं कारण म्हणजे काय, ज्या तिथीला असे महात्मे ध्येय ठेवतात त्या तिथीला ते पुण्यवान बनवतात म्हणून त्यांची पुण्यतिथी. आजच्या तिथीला जसं बीज तिथीला तुकोबराने पुण्यवान बनवलं, षष्ठी तिथीला नाथेने पुण्यवान बनवलं, कार्तिक त्रयोदशीला ज्ञानोबराने पुण्यवान बनवलं, गुरु स्वानंद सद्गुणाशी सद्गुरु जोग महाराज आपण मागे सोहळा केला त्या तिथीला त्यांनी पुण्यवान बनवलं. तसं आजच्या तिथीला गणपत महाराज जवळेकर बाबांनी पुण्यवान बनवलं म्हणून त्यांची पुण्यतिथी आहे. विठ्ठल भगवंताची जयंती होती, संतांची पुण्यतिथी होती आणि तुमचा आमचा शास्त्र. भगवंताची जयंती का त्याचं परीक्षा प्रारब्ध आहे म्हणून, तुमचं आमचं वर्ष श्राद्ध का आपलं अनिच्छा प्रारब्ध आहे म्हणून, आणि संतांची पुण्यतिथी का तर त्यांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे म्हणून. असे स्वइच्छेने येतात, कार्य घेऊन येतात, कार्य झालं की उभ्या पावली जगाचा निरोप घेतात. असे काही पुण्यवान महात्मे असतात त्यांची पुण्यतिथी आहे. विठ्ठल विठ्ठल आणि त्या पुण्यतिथीला मागे 15 वर्ष पूर्ण झाले आणि 16वं पुण्यस्मरण आहे. आणि त्या पुण्यस्मरणातही जागराची सेवा आहे. मग जागराची सेवा म्हटल्याच्या नंतर मागणं मागितलं पाहिजे, पण काही मागता कामा नाही. ज्याच्यात आपलं आत्यंतिक श्रेय आहे, आपलं हित आहे, आपलं कल्याण आहे ते मागावं. मग काय मागावं? मागणं मागावं. काय मागावं? ज्याच्यात आपलं कल्याण आहे ते मागावं. पण अल्पज्ञ अल्पशक्तिमान परतंत्र असणाऱ्या जीवाला कळत नाही म्हणून मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत ते उजळावाय आलं वाटा खरा खोटा निवाडा मार्गदर्शन करण्याकरता म्हणून जर जगद्गुरु तुकोबराय आला असेल तर वारकरी संप्रदायाचा आराध्य दैवत रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्याला जीवनामध्ये प्राप्त झाल्याच्या नंतर काय मागावं आपल्याला कळावं ना. आणि मग ते कळावं म्हणून तुकोबराय आपलं एका मुमुक्षीचं प्रतिनिधित्व करतात, मुमुक्षीचं वकिली पत्र घेतात
आणि वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्यासमोर उभे राहतात आणि देवाला म्हणतात, काय म्हणतात? या संताची निरवी हे ती मद देई, या संताची निरवी हे ती मद देई, आणि कधी नमागो देवा, आणि कधी नमागो देवा, या संताची निरवी हे ती मद देई देई दे, या संताची निरवी हे ती मद देई, हे ती मद देई, हे ती मद देई. आहे म्हणून मला राहावे ना. बऱ्याच वेळेला आपल्या साथीला अशीच साथ असते. आज भाग्य आहे आपलं. या संताची निर्वी हेची मदत देई, अनेक तुझे काही न मागो देवा. आता या हे सर्वनाम आहे. सर्वनामामध्ये दर्शक वाचक, अनिश्चित वाचक, आत्मवाचक, प्रश्नार्थ वाचक असे काही प्रकार आहेत. त्याही मध्ये दूरदर्शक वाचक, समीपदर्शक वाचक, परोक्ष वाचक असे काही प्रकार आहेत. मग या म्हणताना हे सर्वनाम आहे. या संताशी म्हणजे नेमक्या कोणत्या संताशी याचा तर विचार आपण करणार आहोत, पण जनताशी नाही, अगदी भगवंताशी नाही, संताशीच का. आणि संत म्हणजे काय हे पहिले जाणून घेतलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकार. माता कोण असावी नाही ठरवू शकत. आपला पिता कोण असावा कोण ठरवू शकतो. या बाबतीत जर स्वतंत्र असतो तर त्या भक्त प्रल्हादाने हिरण्यकशिपू सारख्या पिताचा स्वीकार केला असता का, करावा लागला. या बाबतीत आपण स्वतंत्र आहोत. पण मायबाप आपल्याला संगती कोणाची असावी हे आपण ठरवू शकतो. परमात्म्याने तेवढं स्वतंत्र आपल्याला दिलंय. जसं ड्रायव्हर मालक, गाडी मालक मालकच असतो, पण ते ब्रेक, ते एक्सलेटर, हे क्लच हे कुठे वापरायचं एवढं स्वातंत्र्य ड्रायव्हरकडे असतं. मग त्यांनी धडकायची का वाचवायची हे त्याच्या हातात आहे. तसे या जीवनामध्ये मृत्यूचा दोर परमात्म्याच्या जरी हातात असला तरी मधल्या काळात त्याचा वापर कसा करायचा, कोणाच्या सहवासात हा घालवायचा, एवढं स्वातंत्र्य परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून मला वाटतं इतर काही करण्यापेक्षा आपण संगती चांगलीची केली पाहिजे. मला वाटतं उपनिषद म्हणते, सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवनमुक्तम. इथपर्यंत जीवनमुक्त देहात असताना जीवनमुक्ती आणि देह पातानंतर विदेह कैवल्यापर्यंत घेऊन जाणारा एकमेव आपल्या जीवनात कोण असेल तर तो सत्संग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. काय या संघाचं महत्व आहे? इतिहास साक्षी आहे याला. ते प्रमाण म्हणा फार झालं. काय इतिहास साक्षी आहे कल्पना करा. भावार्थ रामायणामध्ये आपण एक मिनिट करतात, नाथबाबांनी खूप हे प्रकरण आपल्या समोर गोड पद्धतीने भावार्थ रामायणामध्ये ठेवलेले आहे, रेखाटलेलं आहे. प्रसंग असा आहे की ब्रह्मर्षी आहेत ते वशिष्ठ आहे, राजर्षी आहे ते विश्वामित्र आहे. राजर्षी विश्वामित्र ब्रह्मर्षी वशिष्ठांकडे गेले आणि राजर्षी विश्वामित्र ब्रह्मर्षी वशिष्ठाकडे गेल्याच्या नंतर घाली संतासी आसने पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दनी जाणे इच्छिले ते पुरवी. म्हणून महर्षी वशिष्ठाने त्यांची सगळी सुविधा केली. विश्वामित्रालाही आनंद झाला. आणि मग जाण्याच्या वेळेला निरोप देणार आता, तर अशा वेळेला वशिष्ठ विश्वामित्राला आणि विश्वामित्र वशिष्ठाला काहीतरी देऊ करतात, एक कृतज्ञता अंतकरणाची प्रकट करण्याकरता. आणि आपल्याला माहिती आहे, त्रिविधम नरकसेदम द्वारम नाश नमात्मना काम क्रोध तथा लोभ तस्मा देत प्रेम तेजत. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, हे तिन्ही जो जागती तो निकयाची प्राप्ती माझी कानही नाही ऐकती ते वही म्हणे. असे काम क्रोध लोभ या तीन विकारावर विजय मिळवण्याकरता 20,000 वर्ष लोहाचे चेने खाऊन तपश्चर्या केलेली आहे महर्षी विश्वामित्राने, राजर्षी विश्वामित्राने. त्यांच्याकडे तपश्चर्याचं 60,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य आहे. त्यांनी त्याच्यातलं 20,000 वर्षाचं, मला वाटतं 20,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य कोणाला देऊ केलं? वशिष्ठांना. वशिष्ठाने ते स्वीकारलं. आता वशिष्ठाला विचार केला, यांनी जर 20,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य आपल्याला दिलं तर आपणही काहीतरी दिलं पाहिजे, पण आपल्याकडे ते एवढं पुण्य नाही. पण वशिष्ठ महामुनीच्या जीवनामध्ये एक क्षण संताचा संघ घडला होता. आणि मग एक क्षण, मग त्यातलं पूर्ण तर देता येणार नाही.
यांच्याकडे 60,000 वर्षाचं होतं, त्यातलं 20 दिलं, 40 आपल्याकडे ठेवलं. पण यांनी तसं नाही केलं, निम्म दिलं, निम्मच ठेवलं. म्हणजे एक क्षण संतांच्या संगतीचं पुण्य होतं, त्यातलं अर्धा क्षणाचं त्यांना दिलं आणि अर्धा क्षण आपल्याकडे ठेवलं. खरं देणं जास्त कुणाचं याच्यात? वशिष्ठांचं आहे. पण त्या 20,000 आणि एक क्षण याची तुलना केली तर कुठे मेळ खाई ना. मग ते म्हणायला लागले, तुम्हा बाहेर आहे लोकांना, तुम्हा संताला व्यवहार नसतो, म्हणतो तो हाच आहे. हा काय व्यवहार झाला का? अरे आम्ही दिलं किती, तुम्ही देता काय? पण वशिष्ठ महामुनी म्हणायला लागले, असं करू नका. मग आम्ही दिलं काय आणि तुम्ही दिलं काय हा विचार करण्यापेक्षा याचा परिणाम काय हा विचार करा ना. अरे अर्धाक्षण घडता संताची संगती, तेने होई तुटी महत पापा. ते विश्वमित्राला मान्य नाही झालं. नाही म्हणले निवाडा झाला पाहिजे. चला म्हणले कुणाकडे जायचं? आता सृष्टीची 3 कॅबिनेट मंत्री, त्यांच्याकडे निवाडा करण्याकरता जो ब्रह्मा, विष्णू आणि महेश. म्हटले आता ब्रह्मदेवाकडे जाऊ. ठीक आहे म्हटले जाऊ. ब्रह्मदेव चतुरानन आहे, 4 मस्तिष्क आहे त्यांना. त्याने म्हणायला लागले, मी 4 डोके लावून विचार केला तरी तुमच्या 2 डोक्यात ते मान्य होईल असं नाही. मग 3 साक्षीदार घेऊन या, म्हणजे मी निर्णय देतो. म्हणजे 3 कोण? 1 समुद्र, 2 सूर्यनारायण, 3 शेष नारायण. तिघाला घेऊन हे अगोदर धावले. ज्याचा वशिला त्याचं टिंबटिंब काशीला, असं म्हणतात ना. म्हणून ते वशिष्ठ विश्वमित्र अगोदर धावले आणि अति घाई त्यांनी केली. पहिले गेले सूर्यनारायणाकडे. चला हो, पूर्व दिशेच्या रावळी उदयाची सूर्य दिवाळी एरी दिशा ती काळी काळीमान आहे. सूर्य आदिष्टीली प्राची जगार आणि उदय प्रकाशाची तैशी वाचा श्रोत्या ज्ञानाची दिवाळी करी. रवीच्या नामे निशेचा नाश, उदय होताची प्रकाश, आता काहीचा आमा दोष, तू जगदीश कैवारी. असं तुमच्याबद्दल ज्ञानोबराय तुकोबराय बोलतात. अहो सूर्यनारायण चला, कुठे साक्षीला? ते म्हणायला लागले, माझं वर्णन याच्यामुळेच करतात, मी रजा घेत नाही. बाकी सगळे रजा टाकतात. बरं मला पर्यायी व्यवस्था नाही. म्हणजे महाराजाचा पर्यायी महाराज चालतो, गायकाचे पर्यायी गायक चालतो, वादकाचे पर्यायी वादक चालतो, कीर्तनकाराचे पर्यायी कीर्तनकार चालतो. पर्यायी व्यवस्था काहीतरी करा जगाच्या प्रकाशनाची. कारण आम्ही गेलो म्हणजे सगळं जगत अंधारात. नाही म्हणले असं कसं शक्य आहे? म्हणले मग आमचं येणं शक्य नाही. म्हणले मग ठीक आहे. म्हणले 1 नाही आले तर 2 आहेत अजून. ते धावलेत कोणाकडे? पहिले आता सूर्यनारायण नाही, मग ते शेष नारायणाकडे गेले. आपण तरी चला साक्षीदार म्हणून. शेष नारायण म्हणले, आमच्या मस्तिष्कावर धरा आहे, पृथ्वी आहे, आणि या धरेला धारण करणारा आणि असं काहीतरी पर्याय व्यवस्था करा. धरेला कोणीतरी धरा, ही पर्याय व्यवस्था करा, मग आम्ही येतो. नाही म्हटले हे कसं शक्य आहे? म्हटले मग आमचं येणं शक्य नाही. चला म्हटले आता समुद्राकडे जाऊ. समुद्राकडे गेल्याच्या नंतर समुद्र महाराजांना म्हटले आपण तरी चला. समुद्र म्हणायला लागला, माझ्या पोटामध्ये उदरामध्ये सगळे जलचर राहतात, एवढं जल ठेवण्याची काहीतरी व्यवस्था करा. त्या जलचर ते कोणी त्यांना काही जीवित हानी होता का म्हणे, याची पर्याय व्यवस्था करा, आम्ही येतो. म्हटले ते कसं शक्य आहे? म्हणले मग आमचं कसं शक्य आहे? म्हणजे 3 साक्षीदार पाहिजे. 3पैकी कोणाला आणता आलं? बोला. कोणालाच आणता आलं नाही. कोणाला? विश्वमित्राला. मग आता राहिले कोण? वशिष्ठ महामुनी. तुम्ही बघा, वशिष्ठ महामुनी गेले सूर्यनारायणाकडे. म्हटले आताच विश्वमित्र येऊन गेले, त्यांना सांगितलं पर्याय व्यवस्था तुम्ही करू शकता. अहो म्हटले तुम्ही चिंताच करू नका, पर्याय व्यवस्था पाहिजे ना. माऊली म्हणतात, एकाची शाती तपिनलेली, एकाने सृष्टीवरी सृष्टी केली. शाती शब्दाचा अर्थ अंगावर घेण्याचं उपरण, रुमाल नाही ना. तो असा आकाशात फेकलं, सांगितलं आता सूर्यनारायणाचं काम तू कर, आम्ही जाऊन येतो. त्या वशिष्ठाच्या शाटीने, त्या उपरण्याने सगळ्या जगाचं प्रकाशन केलं. काय सामर्थ्य! सूर्यनारायण निघाले. आता शेष नारायण तुम्ही चला. म्हटले आताच विश्वमित्र येऊन गेले, पर्याय पाहिजे. धरेला धरा, मग आग्रह करा. म्हटले धरेला धरण्याची व्यवस्था आहे. दंड होता त्यांच्या हातामध्ये. त्या दंडाला सांगितले धरेला घेऊन बस, आम्ही जाऊन येतो. शेष नारायण आले. म्हणजे वशिष्ठाच्या हातात त्या दंडावरती हे पृथ्वीचा भार थांबला. आता राहिलेत कोण? समुद्र महाराज. त्यांच्याकडे गेले. समुद्र महाराज म्हटले जलचरासहित या जलाची व्यवस्था करा, मग आम्ही येतो. नाही चिंता नका करू. हातात कमंडलू होता. ते कमंडलू पुढे केला, जलचरासहित समुद्रातलं अख्खं जल त्या कमंडलामध्ये सामील झालं आणि समुद्र महाराजही निघाले. मग तिघाला घेऊन येणारे वशिष्ठ पाहिले. विश्वमित्र म्हणायला लागले, आता ब्रह्मदेवाकडे सत्यलोकात जाऊन निर्णय कशाला करा? निर्णय इथेच करा. अरे तिकडे जाऊन करायचं काय? कारण निर्णय इथेच झाला. माझ्याकडे 40,000 वर्षाचं तपश्चर्याचं पुण्य शिल्लक आहे, तरी मला एकालाही आणता आलं नाही. आणि तुम्ही अर्धाक्षण संत संगतीचं पुण्य मला दिलं, त्याच्यातला अर्धाक्षण तुमच्याकडे आहे, आणि त्या जोरावरती तुम्ही तिघाला घेऊन आला, म्हणजे इथेच निर्णय झाला. विठ्ठल 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 कुंडलिका वरदा
आवश्यकता काय? बघा, हा इतिहास एवढ्याच करता सांगितलं का सत्संग इतका महत्वाचा आहे. म्हणून तर महाराज म्हणतात या संतासी निरवी. किंवा मी शास्त्रीय पुरावा दिला, हा प्रसंग सांगितला ऐतिहासिक, शास्त्रीय पुरावा दिला. सत्संगत्व निसंगत्व निसंगत्व निर्मोहत्व निर्मोहत्व निश्चलतत्व निश्चलतत्व जीवनमुक्तम, हा सत्संगाचा महिमा. आणखी काय करतो सत्संग सांगतो, भजन करा. विठ्ठल 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 पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल विठ्ठल. या संतांची निर्वी म्हणत असताना जीवनमुक्तीचं विलक्षण सुखही देणारा सत्संग आहे देहात असताना, आणि विधेयक कैवल्य देणारा सत्संग आहे. पतन उद्धारा संघाचा महिमा त्याजावे आधमा संत सेवित कोबऱ्या म्हणतात. म्हणजे बिघडलेली माणसं सुद्धा सुधारतात सत्संगतीमध्ये, आणि चांगली चांगली सुधारलेली बिघडतात सत्संगती म्हणजे कुसंगतीमध्ये. म्हणजे कुसंग हा बिघडलेला सुधारलेला बिघडवणारा तो कुसंग आहे, आणि बिघडलेल्याला सुधारणारा तो सत्संग आहे, म्हणजे संतांचा संघ आहे. एकनाथा संगी हिराजो भंगला आणि कुसंगे नाडेला साधू तैसा. बैसाता संतापाशी तैसी होय बुद्धी, बैसाता चोरापाशी तैसी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे असं म्हटलेलं आहे. म्हणून सत्संग हा नितांत गरजेचा आहे. म्हणून महाराज म्हणतात या संतासी निरवी हेची मद देई, या संतासी निरवी हेची मद देई, या संताची निरवीची मद दे, या संताची निरवीची मद दे. आणि तुझे काही न मागो देवा, आणि तुझे काही न मागो देवा, या संताची निरवी हेची मद देई, या संताची निरवी हेची मद देई. आणि तुझे काय न मागो देवा, आणि तुझे काय न मागो देवा, देवा या संताची निरवीची मद दे, या संताची निरवीची मद दे. या संताची निर्वी हेची मद दे आणि तुझे काही न मागो दे. प्रश्न असा पडला, या नाम कोणत्या संताशी? सर्वनामन पूर्वप्रधान बुद्धीचं परामर्श. सर्वनाम नेगी मागच्या प्रधान विषयाचा बोध करून देतं, पण सर्वनाम प्रधान विषयाचा बोध करून देण्याकरता सर्वनाम ज्या नामाच्या उद्देशाने वापरलेले ते नाम पहिले कळालं तर नामाऐवजी वापरले जातं त्याला काय म्हणतात? सर्वनाम. नामाऐवजी ज्याचा वापर करतात त्याला सर्वनाम म्हणतात. मग या हे सर्वनाम आहे, पण त्याच्या अगोदरचं नाम कोणतं आहे जे तुकोबऱ्याला अभिप्रेत आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. या म्हणताना जे तुकोबऱ्याला अभिप्रेत आहे ते, पण तुकोबऱ्याला अभिप्रेत कोणतं आहे म्हणजे या म्हणतात जे ते. अहो हे काय उत्तर झालं का? हे उत्तर डॉक्टर बाबा म्हणत असतात. कसं उत्तर झालं? एक जावई आहे सासरवाडीला आला, आणि मग नाकीचा मोती देवी घाण राखी जावयाचा मान सासूबाईला आनंद झाला. आणि सकाळी सकाळी जावई बापू उठले, ले लोटेचेल झाडे, त्यांना जायची वेळ झाली. आता खेड्यापाड्यातलं गाव, आजूकही बाथरूम खेड्यापाड्यात काही ठिकाणी नाही. बरं असले तरी लोक त्याचा वापर करतीलच असं नाही. ते स्नाना करता ते वापरतात बुजून, आणि मोकळ्या हवेला जाऊ म्हणतात, आणि मोकळा लोकांना त्रास देऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जावई आवडीचा असल्यामुळे तिला वाटलं चिनपट देण्यापेक्षा दुसरं काही एखादं टमरेळ देण्यापेक्षा तिने काय केला? पितळी गडवा दिला. 5 किलो मोठा गडवा दिला. पितळी त्या काळाचा मोठा, तो 5 किलोचा आहे, आणि पितळी गडवा आहे, मोठा आहे. त्याच्यात भरून दिलं. म्हटले बापू तुम्ही आता जावई म्हणजे माझे पांढरून घालून हे घेऊ जावई घेऊ. आता जावई जरा दृष्टांतात ते बोलसट ते भोळसट जावई ते चेड्डीचा नाडा बांधता बांधता त्यांनी तो कार्यक्रम केला, आणि चेड्डीचा नाडा बांधता बांधता लोटा तिथेच विसरला. ते तसेच घरी आले. सासूबाईने बघितलं आपलं परब्रह्म आलं, पण लोटा तिथेच विसरून आलं. जाऊ दे आता जावई आहेत, आले असतील विसरून. पण तिने विचारलं जावई बापू, म्हणले बोला ना मामी, तुम्ही लोटा विसरून आला दिसताय. म्हटले हो. अरे लोटा विसरलाच. मग त्यांची टीप पेटली. हा लोटा विसरलाच. म्हटलं कुठे विसरला नेमका तेवढं सांगा, लेकराला जाऊन घेऊन यायला सांगते. मग कुठे विसरला तेवढं सांगा, लेकराला जाऊन घेऊन यायला सांगते. म्हटल्याच्या नंतर ते जावई म्हणायला लागले, सासूबाई जिथे शौचालय गेलो होतो तिथे विसरला. तुम्हाला नाही कळालं काही? जिथे शौचालय गेलो तिथे विसरला. आणि म्हणजे मग शौचालय कुठे गेलो होता? म्हणजे जिथे लोटा विसरला. आता कोणाच्या बापाला तपास लागेल का? याला शास्त्रीय परिभाषेमध्ये कोणता अध्यास म्हणायचं काका? या तुमचं मदत करते मी, तुम्हाला कशाला बोलवलं बरं?
अन्योन्य अध्यास अन्यथा आहे ना, याला काय म्हणतात? भ्रमरा भ्रमरा मग तो लोटा कुठे विसरला तिथं शौचाला गेलं, शौचाला कुठे गेला ते गेलं होतं विसरलं. हा, अन्योन्य. कसं उत्तर भेटलं? या पंथाची निर्वी म्हणत असताना या नाम कोणत्या, म्हणजे जे तुकोबऱ्याला अभिप्रेत आहे ते, आणि तुकोबऱ्याला अभिप्रेत कोणते या म्हणतात ते, हे काय उत्तर झालं का? आम्हाला समीचीन उत्तराची, योग्य उत्तराची अपेक्षा आहे. कारण नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी. मग आता या म्हणताना कोणत्या, याला इतिहास साक्षी, त्यालाच म्हणतात ऐतिह्य प्रमाण. आपल्याकडे प्रमाण किती आहेत? हा, छान छान. 6 उपप्रमाण आणि 6 मुख्य प्रमाण. ते बोलताना विकू नको बाया. 6 उपप्रमाण आणि 6 मुख्य प्रमाण. मग 6 उपप्रमाण कोणते? तर ऐतिह्य, अभिनय, परंपरा, संस्कार, संभव आणि मानस, हे 6 उपप्रमाण आहे. आणि 6 मुख्य प्रमाण, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी 6 मुख्य प्रमाण आहे. तर ऐतिह्य प्रमाण मध्ये इतिह असं इतिहास, हे असं असं घडलं असा इतिहास साक्ष. मग ऐतिह्य प्रमाण या संतासी म्हणताना तेही आपल्याला उत्तर देता येईल. एक ऐतिह्य प्रमाणे उत्तर देता येईल. मग ऐतिह्य प्रमाण जर पाहिलं तर प्रत्येक अवतारामध्ये तुकोबरायांनी भगवंताकडनं संतांच्या संघाची अपेक्षा केली आणि परमात्म्याने ती पूर्णही केलेली आहे. आपल्याकडे युग किती? 4. कृत, त्रेता, द्वापर, कली. बरोबर. कृतयुगामध्ये तुकोबरायांनी अपेक्षा केली, या संतांची निर्वी देवानी अपेक्षा पूर्ण केली. त्रेतायुगामध्ये केली, द्वापर युगामध्ये पूर्ण केली, कलियुगात तर केलीच केली. कृतयुगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाला या संतांची अपेक्षा होती. काय हा संतांचा संगत विलक्षण. बघा ना, अंगीकार ज्याचा केला नारायणी निंदितेही तिने वंदी केले म्हणतो ना आपण. पण मग निंदनीयला वंदनीय करणारा अंगीकार करून नारायण आहे. पण बऱ्याच वेळेला नारायणाला एखाद्याला वंद्य करायचं म्हणलं तर त्याचा फडशे पाडवून त्याला स्वरूपात मिळून घेऊन मग वंदनीय, पण त्याचा दुर्गुण घालून त्याला तसाच ठेवून वंदनीय करणारे संत असतात. विठ्ठल 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 बघा, अगदी अगदी आपल्या जवळच बोला. आता आपण कुठे आहोत? अलंकापूर नगरीत. अलंकावती अलंकावती. आणि मग आपल्या त्या पंक्तीला म्हटलं जातं आळंदी, काय ते श्लोक म्हणतात ना पंक्तीला जेवताना, नाही तेच आहे हो. आळंदीला ज्ञानेश्वर देवाची करतो मी सेवा, सर्व मंडळी आनंदीने जेवा, आनंदाने जेवा. नाही नाही, आळंदी गावात ज्ञानेश्वर देवाची करतो मी सेवा, सर्व मंडळी आनंदाने जेवा असं म्हणत असतात ना. हे असे तुम्ही ठरलेले आहे. हा, असं येते. हे बघा, त्याच्याकरता सिद्ध संत लागतात. इंद्रायणी काठी आळंदी गावात ज्ञानेश्वर देवाची करी तुम्ही सेवा, सर्व मंडळी आनंदाने जेवा. कीर्तन झालेलं असतात ना, कसं नाही म्हणतात की नाही. मग आता या अलंकापुरीतले भगवान ज्ञानोबरायाकडे तुम्ही पाहणार. संतांनी अंगीकार केला तर खांबा करता मंदिर झालं, हो की नाही? कुठे? देवाच्या. त्याच माऊलीने अंगीकार केला तर टोनगा वेद बोलला, कुठे? आळे फाटाला. आणि आळे फाटाला त्याची जनसमाधी आहे ना, पैठणला. असं चुकीचं उत्तर नाही. आळे ज्ञानोबरांनी कृपा केली तर टोनगा वेद बोलला, कुठे? पैठणला. बरोबर आहे. त्या ज्ञानोबरांनी कृपा केली तर प्रेत नुसतं उठलं नाही, शके 1212 तरी तरी टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू झाला, कुठे? बरोबर आहे. आणि त्याच माऊलीने कृपा केली तर जड वंदनीय होते, जड भिंत वंदनीय होते, कुठे? आळंदीला. आपण घाईत असतो, कधी कधी डॉक्टर बाबाच्या पाठाला जायचं असतं, इकडला पाठ आपला उशिरा सुटलेला असतो. जीत घेते म्हणतात, महाराज मला थांबा. म्हणजे काय? आम्हाला ती भिंत दाखव जरा. आणि तुझ्या घरात काय भिंतीने का भल्या घरात? किचनची भिंती आहे, टॉयलेटची भिंती आहे, भिंती घर आहे. पण त्या भिंतीला पाय लावतो, पाठ लावतो, पण तिथं चुकून लोटांगण मोकळं पटांगण कधीच नाही. कधी तिथं दर्शन घेतलं का? पण या भिंतीला नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही. अरे ती भिंत दगडवीट मातीची आणि ही भिंत दगडवीट मातीची आहे, पण या भिंतीचा अंगीकार संतांनी केला. ते नेवाच्याला गेल्याच्या नंतर त्या खांबाला टेकून बसले माऊली, त्याचं मंदिर झालं. कुंभमेळा भरतो त्याचा, कुंभमेळा भरतो. माऊलीने त्याचा स्वीकार केला. मला विचार करा तुम्ही, माऊलीने आपले मारुती भाऊ म्हणत असतात, माऊलीने त्याच्याकडे पाठ केली बाबा तर त्याचं मंदिर झालं. कदाचित भोग केला असतं तर काय झालं? हा संतांचा विशेष आहे. आणि मग अशा संतांचा विशेष असल्यामुळे त्या संतांच्या संगतीमध्ये जर जडामध्ये एवढी क्रांती घडते तर आपण तर चेतन आहोत, आपण सजीव आहोत. आणि त्यांनी जर आपला अंगीकार केल्याच्या नंतर आपला का बरं उद्धार होणार नाही? हे मुमुक्षीचं वकिली पत्र घेऊन तुकोबराय देवाला म्हणतात या संताची रडी. कारण हा इतिहास साक्षी आहे महाराजांचा. पण या नाम नेमक्या कोणत्या?
तर बघा त्रेतायुगा आपला सत्ययुगामध्ये असताना तुकोबराय कोणाच्या रूपात आहे? फक्त प्रल्हादाच्या रूपात आहे, बरोबर आहे ना? मग भक्त प्रल्हादाच्या रूपात असताना त्यावेळेला ते जर म्हणत असेल या संतांची निर्मिती दिला ना देवाने, नारायण नारायण श्रीमन नारायण 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 सत्य नारायण 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 बद्री नारायण 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 लक्ष्मी नारायण 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 सत्य नारायण 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 श्रीमन नारायण 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 हो नारायण नारायण श्रीमन नारायण 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 गर्भात आहे तर गर्भाची आवडी मातेचा डोहाळा म्हटले. गर्भात असताना तुकोबराने मागणी केली, गर्भात असताना तो इंद्र घेऊन चालला काय फक्त प्रल्हाद गर्भात असताना तेवढ्या देवाने वैष्णव संग दिला, या संतांची निर्मिती दिला. नारद लागले भल्याग्रस्ता कुठे घेऊन चालला, तो म्हणला इंद्र म्हणतो नारायण बासना बजगी बास संबंधीचा नाश केल्याच्या नंतर त्याची तपश्चर्या भंग होईल आणि आपली गादी धोक्यात येणार नाही. कोण विचार करतो? इंद्र. पण सांगितलं अरे वेड्या, हिच्या उदरामध्ये फार मोठा हरिभक्त आहे, फार मोठा हरिभक्त आहे आणि म्हणून तू हिला नेऊ नको. काय करू माझ्याकडे ते कयाधूला घेऊन देवर्षी नारद आपल्या आश्रमात जातात आणि देवर्षी नारद त्या कयाधी मातेला घेऊन जातात. तिथे तिला नवविध भक्तीचं ज्ञान देतात. त्या कयाधीच्या उदरातला गर्भ ऐकतो आणि तो हिरण्यकशिपू नंतर त्याला विचारतो, बाळा तू काय शिकलास? म्हटले बाबा तुम्हाला जे बरं वाटणार वाटतं ते सांगू का, तुमचं ज्याच्यात बरं आहे ते सांगू? नाही म्हणले बाळा जे बरं वाटायला काय, पण ते ज्याच्यात माझं बरं आहे ते सांग. म्हणजे खरं 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 खरं. मग त्याला सांगितलं श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. नवविध भक्त सांगितलं. ते हिरण्यकशिपूला नाही पटली, काय काय त्यांनी मारण्याकरता प्रयत्न केला, पण चाको राखी साह्या मारण्यासाठी कोई जितने तारे गगन में उतने सिद्धू होई कृपा करे एक रघुराज बाल नवासा होय. परमात्मा देव तारिता कोण मारी? त्यांनी विचारलं कुठे आहे तुझा तारणहार? म्हटले बाबा कुठे नाही माझा तारणहार. अरे मला प्रतिप्रश्न करतो का? म्हटले हरी हरी व्यापक सर्वत्र समाना प्रेम से प्रगट भई मैं जाना हरि व्यापक सर्वत्र समाना आतहारी बायर हारी आतहारी बायर आतहारी बायर हारी आतहारी बायर हारी आतहारी बायर हारी आतहारी आतहारी बायर आतहारी बायर हरी आतहारी बायर आतहारी बायर हरिने कामा गातला जिरा हरिने कामा गातला हरिने बाबा कुठे नाही माझं तारणहार? तुझा तारणहार सर्वत्र आहे. म्हणजे खांबात म्हणजे सर्वत्र आहे, त्या खांबात आहे ना. कणा कणा क्षणाक्षणात मनामनात जर त्याची व्याप्ती असेल तर तो तिथे आहे. खांबावी लाट मारली दुर्जने संधी नारायण प्रगटाला. 12 वाजता देव प्रगट झाले. सायंकाळच्या 6 पर्यंत ते हिरण्यकशिपूसोबत युद्ध केलं आणि शेवटी त्याला त्या उंबऱ्यापर्यंत नेला. अंगावर घेतला स्तनपान करण्याकरता नव्हे, त्याला नाकून दाखवले. बोल बोल आता संपवतो तुला. तो म्हणाला शक्य नाही. म्हणजे का शक्य नाही? वरदान आहे कुणाचं? ब्रह्मदेवाचं. काय वरदान आहे? म्हटले मी तर पहिले अमरत्वच मागितलं त्यांना, पण ते म्हणाले मीच मरका तुला कुठून अमर करू? मग 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 त्यांना ती पर्याय व्यवस्था केली. चतुर आहे म्हटले. अरे म्हणले पण तू किती चतुर असला तर तुझा बाप त्यापेक्षा चतुर आहे, हे तू का विचारलं? नाही नाही म्हटले मला तुम्ही मारू शकत नाही. का? मी सांगितलं देवाला मला दिवसा मरून नको, रात्री नको. म्हणजे मग 12 वाजता तुझा कार्यक्रम केला असता ना. सायंकाळच्या सांज वेळेपर्यंत थांबण्याची गरज काय? कारण सांज वेळ ती दिवस नाही, रात्र नाही.
तो म्हणायला लागला पण मी देवाला म्हटलं होतं आत नको बाहेर नको म्हणजे उमऱ्यापर्यंत ढकलत आणण्याकरता काय तिथे मारू शकत नव्हतो. उमऱ्यापर्यंत ढकलत आणण्याचं कारणच हे आहे तुला इथे आणायचं कारण तू आता आत नाही बाहेर नाही. तो म्हणला नाही नाही मी म्हटलं होतं देवाला वर नको खाली नको म्हणले मग मांडीवर घेऊन आई लेकराला स्तनपान करते तसं त्याच्याकरता घेतला का नाही नाही तुला अंगावर घेण्याचं कारण तू आता वर नाही खाली नाही 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 म्हणजे मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतं मला जडाकडनं नको चेतनाकडनं नको शस्त्राकडनं नको आसराकडनं नको म्हणजे नख बघ याला जड म्हणावं तर वाढतात जड म्हणावं तर वाढतात म्हणजे जड म्हणता येत नाही आणि चेतन म्हणावं तर कापल्यानंतर इजा होत नाही आणि चेतनही म्हणता येत जड चेतनाचे विरहित नाही म्हणले पण शस्त्राकडनं नको आसराकडनं नको अरे म्हटले नाकूनच बघ पुन्हा शस्त्र कशाला म्हणतात ज्याच्या आणि अस्त्र कशाला म्हणतात जसं ब्रह्मास्त्र ब्रह्मस्थिरास्त्र ब्रह्मांडास्त्र वायुअस्त्र पशुपतास्त्र नागास्त्र गरुडास्त्र अनेक अनेक मंत्राच्या द्वारा जे सोडले जातात त्याला अस्त्र म्हणतात आणि हातात धरून ज्याच्या द्वारा द्वंद्व युद्ध केलं जातं त्याला शस्त्र म्हणतात. आता हातात धरलेले नाही हाताला आले म्हणून हातात धरलेले म्हणून काही नाही अस्त्र आणि मंत्रा जरा सोडलेले म्हणून शस्त्र नाही ते अस्त्रही नाही शस्त्र नाही नाही म्हणजे मी ब्रह्मदेवाला म्हटलं काय बोल सांग काय म्हटलं मी ब्रह्मदेवाला म्हणले 4 योनी 84 लक्ष खाणी ही सृष्टी देवा तुम्ही निर्माण केली म्हणजे हो मग तुमच्या फॅक्टरीतल्या म्हणजे तुमच्या सृष्टीतल्या कोणाकडनंच आपल्याला मृत्यू नको म्हणजे मग विचार करणं ब्रह्मदेवाच्या सृष्टीतलं हे मॉडेल आहे का याच्या सृष्टीतलं ते आहे काय डोकं पेटलं तर लावा दयाची नाभी कमळी जन्म चतुराना नाव आणि माझ्या फॅक्टरीतला तो आहे त्याच्या सृष्टीतला मी नाही नाही पण मी ब्रह्मदेवाला म्हटलं होतं मला नराकडनं नको मानवाकडनं नको म्हणजे 4 युनिट त्याच्या कशातच नको म्हणजे इकडे बघ ना हे नृष्य रूप धारण करण्याचं काय मला काय माहिती त्याला काय धरी सोडून येणे अवघी पांडुरंग हे काय एखादा काय हे त्याला काय म्हणतात प्रदर्शन करायचं नव्हे नाही तुझ्या करता ते नर नाही कारण शरीर नराचं आहे आणि मुख कमल हे पशु याला पशु म्हणता येत नाही मनुष्य म्हणता येत नाही म्हणून त्याला नृसिंह नर आणि सिंह या दोन्हीचा ऐक्य त्याच्याकरता घेतलेला नाही म्हणजे मी ब्रह्मदेवाला म्हटलं 12 महिन्याच्या कुठल्याच महिन्यात आपल्याला मरण नको म्हणजे 12 महिन्याच्या कुठल्याच महिन्यात नाही तर धोंड्याचा महिना काय आता तो जावायने हल्ली बळकवलेला जावायने अतिक्रमण केलेलं आहे पण ते धोंड्याचा महिना म्हणजे अधिक म्हणजे प्रत्येक महिन्यात काही महिने चारून दिवस चारून तो निर्माण केला हा तुझ्याकरता स्पेशल काढलेला आहे बोल तू म्हटलं देवाचं संपवलं मग माझ्याकडे काय पाहता पण त्यावेळेला भक्त प्रल्हादाच्या रूपात असणार देवर्षी नारदाचा प्रवास जगद्गुरु तुकोबाराला त्यांनी केला त्यावेळी म्हटलं आपण या पंथाची निर्मिती तर त्या पंथाचा प्रवास पुढे तेच आले कुठे त्रेतायुगामध्ये आणि त्रेतायुगामध्ये आल्याच्या नंतर अंगदाच्या रूपात आल्याच्या नंतर त्या वालीला परमात्म्याने संपवलं तारेचं सांत्वन केलं आणि तारेने वालीने शेवटी त्या अंगदाचा हात सुग्रीवाच्या हातात देऊन भगवान प्रभू रामचंद्राला सांगितले याला तुमच्या सोबत पण प्रभू रामचंद्र म्हणलेला माझ्यापेक्षाही माझ्या संतांचा सहवासात राहायला पाहिजे आणि म्हणून दक्षिणेच्या त्या लंकेच्या दिशेने सीता शोधाची मोहीम आखली त्याच्यामध्ये अंगदाच्या आधिपत्याखाली पण त्या संत होते कोण माझा प्रभु राम की नाम बोला जय श्री राम माझा प्रभु राम की नाम बोला जय श्री राम प्रभु मुखी बोला जय श्री राम सीताराम 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 बोला जय श्री राम प्रभु राम
मुखिना बोला जय श्रीराम माझा प्राण प्रभुआ मुखिना बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम बोला जय श्रीराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन वन हनुमान की जय जय राधे मला काय रामकथा करायची नाही हा नाही लागू दे ना ज्यांना लागले ते जाऊ शकतात आग्रह नाही विठ्ठल विठ्ठल माझा प्राण प्रभू राम मुखी नाम बोला जय श्रीराम म्हणजे त्रेतायुगामध्ये असताना हनुमंतरायाचा सत्संग अंगदाच्या रूपात असणारा तुकोबऱ्याला भेटला या संतांशी पुढे द्वापार युगात या द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपात असताना भगवान परमात्म्याने सांगितलं उद्धवजी भगवान परमात्म्याच्या डोळ्याचे अश्रू पाहिले उद्धवजी विचारतात तेव्हा का बरं रडता तुका म्हणे तेथे पेशे येथे तेशे असे त्यांचं रडणं थांबलं का माझं थांबलेलंच आहे तू जरा ज्ञानी आहे विद्वान आहे पंडित आहे जा चार समजूच्या गोष्टी सांग त्यांना उद्धवजी गेले पण जाताना ज्ञानी म्हणून गेले येताना भक्त म्हणून आहे राधाराणीचा सहवास भक्ती स्वरूपिणी माता राधाराणीचा सहवास त्यांना घडला म्हणजे त्रेतायुगामध्ये त्यांचा संघ घडला या संघाचा आणि तेच उद्धवजी आपल्या कलियुगामध्ये प्रेममूर्ती नामदेव महाराजच्या रूपात आले नामदेव महाराजच्या रूपात असताना जगद्गुरु आपलं हे ज्ञानोबर आहे आपला याला पंढरपूरला गेले हो वैकुंठ पंढरपूर त्यावणे थोर महिमा त्या पंढरपुरामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग आणि मग नामदेव महाराजांच्या रूपात असताना भगवान परमात्मा पांडुरंग ज्ञानोबराला विचारतात अचानक इकडे कसे म्हणले तेव्हा तीर्थयात्रेचा मानस आहे मग कोणीतरी सोबतीला असावं कोण पाहिजे माझी जातीचे मज भेटू कोणी प्रत्येक क्षेत्रात आपल्या जातीचा असला की काळ काळ कळत नाही काळ वेळ कळत नाही आणि तो जातीचा नसला का मग डोक्याला ताप झाल्याशिवाय राहत नाही विठ्ठल 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 मग माझी जातीचे मज भेटू कोणी आवडीची धनी फेरावया बरोबर इच्छा आहे तुमची कोण पाहिजे तुम्हीच सांगा म्हणले नामदेव म्हणले घेऊन जा नामदेव महाराज म्हणू लागले वा देवा काल काय बोलला तर आज काय म्हणताय मग देव म्हणे नामा पाहि ज्ञानदेव मीची आहे तू आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माझा जा तर खरं तरी नामदेव महाराज शर्त घातली कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेगे मी तयाचे दर्शन अरे नको घेऊ रे बाबा नामा जा तर खरं गेले आणि काय एखादी लेख असते की नांदायला प्रथमतः जाताना इतकी शोक विवल होते सर्वाला वाटतं आता हे जगेल कशी राहील कशी संसार करेल कशी पण ती 4-2 लेकराची आई झाली तिचे वडील सिरियस असते की ते म्हणतात बेटा ए डोळे भरून पाहू दे जगाचा निरोप घ्यायला मोकळा ती म्हणती कुठे ही मुंबई आणि कुठे आपला कोलकाता इतका दूरचा प्रवास पिकलेलं पान तुम्ही आज न उद्या गळून पडणार 4 चक्र घालण्यापेक्षा बाबा मी सावडायला येते ना ऐकता ना तुम्ही म्हणजे एक लेकी संसाराचा रंग असा आहे की ती रंगल्याच्या नंतर आई बापाला विसरते माहेरला विसरते घराला विसरते आणि इकडली होऊन जाते तसं नामदेव महाराज काही क्षण असा झाला ज्ञानोबरायाच्या सहवासामध्ये पंढरी आणि पांडुरंगाला विसरले आणि ते ज्ञानोबरायाचीच होऊन बसले पण आल्याच्या नंतर ते त्र्याचा झाली माऊंद झालं आणि मग ज्ञानोबराय समाधीस्थ झाले तिकडे आता वेळ कमी असल्यामुळे लगेच झाले पण मग नामदेव महाराज रडायला लागले ज्ञानोबाची भेट व्हावी देव आईची सोय लावी तरीच येईल पंढरीच दृष्टी देखील ज्ञानाचा देव म्हणायला लागले असं नाम्या काय रे विसरला का रे सगळं म्हणजे काय अरे तीर्थयात्रेला असताना ज्या वेळेला आपण काशीला गेलो काशी विश्वेश्वर ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ दोघे ऐसे बोलत चालत दोघे आले गंगा मग ज्ञानोबाची पायी मिठी घाली गंगा माई त्यावेळेला तूच सांगितलं ना नामा म्हणे सोडाबाई ज्ञानदेव सर्वात आई आता कुठे गेला वेदांत नामदेव महाराज म्हणले देवा मला तो वेदांत नाही सांगायचा माऊलीची भेट पाहिजे आणि देवाने आग्रह केला माऊली समाधीतनं बाहेर आले नामदेव महाराजचं सांत्वन केलं पुन्हा समाधीला जाऊन बसले आणि तेच नामदेव महाराज घुमते घुमते घुमांतच शिले गए त्यांनी ऐकलं एका दरोडेखोर रत्नाकर दस्यू डाकू त्याने देवाचं शतकोटी रामायण केलं मग मी काय करणार आहे शतकोटी तुझे करीन अभंग त्यांनी प्रतिज्ञाच केली आणि मग ती प्रतिज्ञा केल्याच्या नंतर देव म्हणला हे नाम आहे असं कुठे असतं काय उचलली जीव लावली टाळ्याला नामा म्हणे केशी राजा केला नेम चालवे माझा काय करायचे तू बघून घे देवा मी प्रतिज्ञा केली सरस्वती मातेला आज्ञा दिली राजा इगो नाही दोघी सासू तुना राजा इगो नाही दोघी सासू तुना नामा नामा दाना बाबले का नामा नामा दाना बाबले का
होते पवित्र त्याचे भोवती लढाई मोडाई येताई सासराई चौकीतून पाहिला लिंबा या अभंगामध्ये जनाबाई महाराजांनी सगळ्या सदस्याची नावं सांगितली. हे मला 14 जणांचा परिवार आणि सगळ्याच्या जिभेवरती सरस्वती माता नृत्य करायला लागली. पण तरीही बोलले शेवटीला मी तुका. मग नामदेव केले स्वप्न माझी जागी सगळे पांडुरंग घेऊन या सांगितलेले काम करावे कवित्व वावगी निमित्त बोलू नाही. आणि मग साळुंकी मंजुळ बोलत तशी वाणिज्य कविता धनी वेगळा क्षरा वेगळा तुका होनी निर्णा पाही निगम कळा बोले विठ्ठल प्रसाद वेदाचा द्वार कामा तथा वाईर आणि वाहवा भारण माता वाचा बोलू वेद नीती करू संती केले आणि मग जगद्गुरु तुकोबराय अभंग रचना करायला लागले. असे अनेक अभंगाची रचना केली त्यातली याही अभंगाची रचना केली. आणि या अभंगाची रचना करत असताना तुकोबराय म्हणतात या संताची निरावी हे धीमारी आणि तुझे काही नमाज देवा आणि तुझे काही नमाज देवा या संताची निरावी हे धीमारी. आता तरी आपल्या लक्षात आलं हा इतिहास आपण पाहिला. प्रत्येक युगामध्ये या संताची त्रेतायुगात म्हणताना या संताची नाराज आपलं सत्ययुगामध्ये त्रेतायुगात या संताचे नाम काय भक्तीच्या त्या वाटांमध्ये धावाला सुबटा शरण शरण हनुमंत यांच्याशी. पुढे द्वापार युगात आलं तर या संताचे नाम श्री राधिकाया मृदार विंदे पदार बिंदमी विराजते मी त्यांच्याशी. आणि कलियुगात म्हणताना या संताचे नाम ज्ञानोबरायाशी. पण विशेष आहे इतर 3 युगामध्ये डबल नाही पण कलियुगामध्ये नामदेव महाराजाच्या रूपात असताना सुद्धा या संताचे आणि तुकोबरायाच्या रूपात आलं तरी या संताचे. नामदेव महाराजच्या रूपात असताना या संताची मी म्हणत नाही कारण माझी इच्छा नसताना तू पाठवलं. आता मी होऊन तुला विनंती करतो या संताची हे चिमत देई अनेक तुझे काही न मागो देवा. आता तरी लक्षात द्या या संताची म्हणजे ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञ ज्ञानदेव चतुराक्षरी सर्वज्ञ ज्ञान विरहित ब्रह्म प्राप्ती सौत्या ब्रह्मप्राप्ती सौत्या हे ज्ञाता न्याय न्याय हो जायची प्रतिज्ञा न्याय हो जायची प्रतिज्ञा हे ज्ञानाची रे पापे जाती ज्ञानाची रे पापे जाती हे जाती आजो ज्ञानदेव भणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव भणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव भणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव भणता ज्ञानदेव देतो वासुदेवची फोटो चला आडतीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू बुद्ध मंदिरा दिया भेटीचा मुखा दिया बोती जन्म नाही रे मुखी भनता सुरती भेर जन्म नाही रे तुका मने माझी भाव ज्ञानदेव 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 हे ज्ञानदेव भनता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव भनता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव भनता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव भनता ज्ञानदेव देतो हे वासुदेवची होतो
ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो नाथबाबा वर्णन करतात ज्ञानदेव चतुराक्षरी ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करीत सर्वज्ञ ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञे निजांगी होय ऐसी प्रतिज्ञा ज्ञानाज्ञे पापे जळती हे ज्याची आज्ञा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो वासुदेवती होतो अखंड वदनी वदेतो मग या संताची म्हणजे ज्ञानदेवाची ज्ञानोबर आहे या संताची हेची बदली अनेक तुझे काही न मागो देवा आणि या करता देवा तुम्ही शांत बसू नका बरं उदार व्हा बघू तुका म्हणे आता उदार तोई तुका म्हणे आता उदार होय तुका म्हणे आता उदारात होई तुका म्हणे आता उदारात होय तुका म्हणे आता उदारात होई तुका म्हणे आता उदारात होई मग ठेवील पायी संता जिया ठेवी पायी संता जिया मग ठेवील पायी संता जिया मग देवी पाय सदा जिया सदा जिया सदा जिया सदा जिया तुम्हारा भजगी पाए संतानिया गिरी पाए संतानिया 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 बजहेवी माये संतानिया संतानिया संतानिया
मज ठेवी पाय संताजिया मज ठेवी पाय संताजिया मज ठेवी पायी मज ठेवी पायी संताजिया त्या संतासनी रवी मज देई त्या संतासनी रवी हेची मज देई हेची मज देई. एक ऐतिह्य प्रमाण, 2 अनुमान प्रमाण आणि 3 आहे शब्द प्रमाण. त्यातलं प्रमाण उत्पादिता विद्या प्रबलम प्रमाणम विना न नश्यती शब्दात प्रबलम मानम न इक्षते असं पंचदशिकार विद्यारायण स्वामी म्हणतात. त्यात सर्वात प्रबल प्रमाण शब्द प्रमाण आहे. आणि शब्द प्रमाणाने सुद्धा म्हणजे ऐतिह्य प्रमाणाने या संताशी म्हणजे ज्ञानोबरायची. नंतर अनुमान प्रमाणाने या संताशी म्हणजे माऊली शिका. कारण वावा वाटे जनान तुका म्हणे साठी गुणा. जो मनुष्य निर्गुण असतो किंवा अवगुणी असतो तो कुणाला नको येऊ नसतो, आणि जो गुणवान असतो तो सर्वाला हवा असतो. तर माऊलीकडे कोणते गुण आहे असं जर तुम्ही म्हणाल तर जगातला कोणता सद्गुण नाही का जो माऊलीकडे नाही? जगातील सगळे सद्गुण माऊलीकडे आहे. अगदी ज्ञान म्हणाल तर ज्ञानाचा सागर जनाबाई महाराज म्हणतात, ज्ञानाचा शिरोमणी नाथबाबा म्हणतात, ज्ञानाचा राजा तुकोबराय म्हणतात. म्हणजे ज्ञानातली महान आहे. बरं, चमत्कार आपण म्हणतो, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. जो चमत्कार जगाच्या बापाला जमला नाही तो चमत्कार त्यांनी करून दाखवला. जडावर देवाची सत्ता आहे पण जड गोवर्धन वर आहे, देव खाली आहे. आणि जडावर माऊलीची सत्ता आहे, इथे जड भिंत खाली आणि माऊली तिच्यावर आहे. बरं, जड गोवर्धन घेऊन गोकुळात देव गेले नाही, गोकुळ वासियाला म्हटले इकडे या. आणि इथे ज्ञानोबराय भिंत घेऊन विश्रांत वडाकडे चांगदेव महाराजकडे गेले. म्हणजे देवापुढेही चमत्कारातही ज्ञानोबराय महान. बरं, स्वदेश पूज्यतो राजा विद्वानो सर्वत्र पूज्यते. विद्वानाची राजाची स्वतःच्या देशात पूजा होती, विद्वानाची सर्व जगात पूजा होती. त्याही बाबतीत महान आहे. म्हणजे जगाचा एकही सद्गुण नाही का जो माऊलीकडे नाही. म्हणूनही या संत सिंधवी म्हणजे माऊली. आणि शब्द प्रमाणे म्हणताना एक शेवटचे प्रमाण म्हणतो आणि साधू थोर जाना 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 कला युग साधू थोर जाना 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 थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कला युग साधू थोर जाना 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 कला युग साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कला युग साधू थोर जाना 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 कला युग साधू थोर जाना 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 साधू थोर युग साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कला युग साधू थोर जाना 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 कला युग साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना. साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कली की थोर शब्द किती वेळेला आला? 3 वेळा. शरण एक आणि थोर शब्द 3 वेळा. माऊली तिन्ही दृष्टीने थोर आहेत म्हणून साधू थोर आहेत. माऊली थोर साधू आहेत. साधू बोध झाला त्यांनी सांगावं नुरुणी आठेला ठाईच मोराला अनुभव.
माऊली क्रियेत थोर आहे कारण परिणामवाद सांगतात. ऐका आता वेद, एक मिनिट वेदन, कारण नाही सांगितलं तर मला झोप येणार नाही. 2-3 मिनिटं फक्त. माऊली क्रियेत थोर आहे कारण परिणामवादाचा विचार ठेवतात. माऊली भावनेत थोर आहे, दृष्टी सृष्टी वादाचा विचार ठेवतात. आणि माऊली विचारात थोर आहे, आजातवादाचा विचार करतात. आता परिणामवाद म्हणजे ज्याच्यामध्ये प्रतीती असेल सिद्धी असते. दृष्टी सृष्टीवाद ज्याच्यामध्ये प्रतीती असते पण सिद्धी नसते. आणि आजातवाद ज्याच्यामध्ये प्रतीती नसते सिद्धी नसते. परिणामवाद सांगत असताना आगात कर्मीचे उरावे ही माऊलीची ओवी पाहावी. दृष्टी सृष्टीवाद सांगत असताना माऊली म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. आणि आजातवाद सांगताना माऊली म्हणतात आगाची झालेची नाही त्याची वार्ता कसं शिकाय. परिणामवाद सांगत असताना माऊलीची क्रिया पाहावी माझी जीवेची आवडी पंढरपुरा नेन गुडी वारी. आणि दृष्टी सृष्टीवाद भक्तीचा प्रांत पाहत असताना माऊलीची भक्ती पाहावी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरीत धरून श्रीहरी जपे सदा. ज्ञानदेव घेतलेले दान हृदयी धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो बाबा बाळशिंद. आणि आजातवाद म्हणत असताना माऊली या संसाराचा त्रैकालिक अत्यंत अभाव सांगतात. जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ रखमा देवरू विठ्ठलाचे निज धर्म हा तुकडा अशी सांगणारी माऊली आहे. म्हणून ते क्रियेत थोर आहे, भावनेत थोर आहे, विचारात थोर आहे. डॉक्टर बाबाचे शब्द. क्रियेत थोर काय? भ्रष्टता नाही. भावनेत थोर काय आहे? हे विचार नाही. आणि विचारात थोर काय? संशय नाही. क्रियेत भ्रष्टता असली की आचार भ्रष्टी सदा कष्टी. भावनेत व्यभिचार असला की त्या माणसाला रात्रीची झोप येत नाही. आणि विचारात संशय असला का त्याचा विनाश व्हायला वेळ लागत नाही. पण माऊलींनी कर्मच असं केलं का ज्याच्यात भ्रष्टता येणारच नाही. भावनाच अशी ठेवली का ज्याच्यात व्यभिचार येणार नाही. आणि माऊली म्हणतात खणू वाजे घुन खुना वारा वाय ऋण धुना भवतार हा काना वेगी भेटावा. आणि विचार असा करतात ज्याच्यामध्ये एकमेवा द्वितीय ब्रह्म न येणार किंचन हे किंचनापि नाना नास्ति किंतु एकमेवा द्वितीय ब्रह्म अस्ति मत्तः परतरं नान्य किंचिदस्ति धनंजय मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रिमेनि गणायव यम लब्ध्वा प्रम लाभ मन्यते नादिकं ततयस निश्चितो दुःखिन गुरुनापि न विचारले ते मेरू पासून थोरे हे दुःखाची डोंगरे दाटे पडी भरे भरे चित्त न दटे. दुसऱ्याची सिद्धीच होत नाही. द्वैत सिद्ध झालं का भीती राहील ना. तुझे जवळ घडे तवतो संसार भय जोडे आईची आपली तोंडे बोलते वेत पण द्वैताची सिद्धीच होऊ देत नाही. म्हणून असे थोर असणारे जे माऊली आहेत त्या संताशी निर्वी, या संताशी निर्वी हे चिमद देई आणि तुझे काय न मागो देवा. कधी मागणे ते तुझं प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा माझं एकच मागणं आहे या संताशी निर्वी हे चिमद देई. चकार वापरून गुरुवर्य ज्यांचा आशीर्वाद टाकलेला आहे पत्रिकेमध्ये शांती ब्रह्म बाबा आणि दुसरे गाथामूर्ती राऊत बाबा. त्या राऊत बाबाचं एक वाक्य आहे चकार फार मोकार भल्याला भला करतो बेकार. आणि तो चकार वापरून सांगतात या संतासी हे चिमद या व्यतिरिक्त मला दुसरं काही नको आणि तुझे काही न मागो देवा. मला वाटतं आपणही आता आनंदित आहोत. कल्पना करा तुकोबरायासोबत तुकोबरायाचा अभंग घेऊन माऊलीच्या मंदिरात आपण गेलो आहे ना, किंवा आपण पांडुरंगाकडे गेलो असं म्हणा. हा अभंग घेऊन पांडुरंगाकडे गेलो, पांडुरंगाकडे उभा राहून आपण म्हणावं देवा या संतासी देवी हे चिमद देई अनेक तुझे काही न मागो देवा. आणि मला आणखी वाटतं हे 16वं पुण्य स्मरण आहे ना. हा अभंग घेऊन आपण पांडुरंगाकडे म्हणावं या संतासी निर्वी वेदांत केसरी आपले गणपत बाबा जवळेकर या संतासी निर्वी हे चिमद देई अनेक तुझे काही न मागो देवा असं आपण म्हणावं. आणि ते म्हणतायत पिता पुत्र म्हणतायत त्यांच्यासोबत आपणही म्हणावं. आणि ते आपल्याला घेऊन जाऊन ते पांडुरंगाकडे म्हणतील या संतासी निर्वी म्हणजे माऊलीकडे निर्वी. कारण अलंकापुरी आहे अलंकरोती ती अलंकावती. आपल्या सर्वाला जे काही भक्ती प्रेमाचं सुख असेल जीवनमुक्तीचं विलक्षण सुख असेल ते भगवान ज्ञानोबराने द्यावं. आणि याची देई याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा तुका म्हणे मुक्ती परनिली नोरी आता दिवसचारी खेळी वेळी असा लाभ आपल्या सर्वांच्या जीवनात हो अशी पवित्र कामना या 16व्या पुण्य स्मरणाच्या जागराच्या कीर्तनाच्या निमित्ताने करू. आणि चिंतन सेवेला पूर्ण विराम देऊ. बहुसंख्येने असणारे आपण सर्व श्रोतृवृंद वारकरी वृंद कीर्तन भक्तीवर प्रेम करणारे काकाच्या सहवासातील असणारी सर्व मंडळी माझ्या माता भगिनी की गान कुकेडा मंडळी भजनी मंडळी गोड मृदंग वादक साऊंड सिस्टीम विनेकरी टाळकरी सर्वांनाच अंतकरणापासून पुनश्च एकदा त्रिवार धन्यवाद देऊन आजच्या चिंतन सेवेला आपण पूर्ण विराम देऊ. वर हात करा. आपण तिन्ही भजनाचा एकदा घेऊ. सर्वांनी बोला हरी विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई रखुमाई
कुमार कुमार मुबारक माई मुबारक माई मुबारक माई मुबारक माई जय जय मुबारक माई कुंडली नवरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज जगवली ज्ञानेश्वर महाराज मुबारक मुबारक माई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल